नीट बस. ते कौन माईक चालू आहे. त्या फ्रेंडचं नाव आहे संजीवनी. हे म्हणजे तुझ्या बापाच्या नावापेक्षा असं नाही. माझी मैत्रीण आहे. I won't do everyone. नीट. ऐकू येतंय का? Hello again. I saw you playing. Yeah. And I was with that ball. Which ball? That. तू ईशान्य पंजाबीला खाली करू शकतो. इट्स अ गुड प्रॅक्टिस. नमस्कार सर्वांना. काय बोलते? नमस्कार. आवाज येतोय ना माझा? नमस्कार मॅम. नमस्कार कर. नमस्कार मॅम. नमस्कार मॅम. मॅम मी चालू करू कारखाना पहिला कडवे. थांब. आपण ना एक मिनिट वाट बघूया. आता जॉईन करतायत ना बाकीचे. हो मॅम. पहिलं कडवं ओबी म्हणणार आहे का? आला नाही रस्ता. मॅम तुम्हाला माझा आवाज येतोय? हो येतोय. तुझा आवाज येतोय. ईशान ना? हो येतोय. आरुष व्हिडिओ ऑन कर. मॅम मॅम मी 15 एप्रिल नंतर मला माहित नाही मी क्लास जॉईन करू शकतो का 2 वीक साठी. हो का बरं? कुठे चाललाय का तू? हो. कुठे? फ्लाईट मी चाललाय. रेकॉर्डिंग बघ मग. मी ट्राय करू शकतो तर मी करणार. ठीक आहे. मी सगळा अभ्यास केला. मी सगळा अभ्यास केला. सगळ्यांनी म्यूट करा बरं आता. मागच्या बॅकग्राऊंडचा आवाज येतो ना, मग डिस्टर्ब होतं वर्गात. ओके मॅम. ठीक आहे. तर आजची प्रार्थना ओवी दिसत नाही. हा ओवी तू पहिलं कडवं म्हणणार आहे ना? अजून कोण म्हणेल? अव्यानने पाठ केली का प्रार्थना? अव्यान म्यूट आहे. तू म्यूट आहे. मॅम तो नाही म्हणत आहे. हो मी तेच विचारते त्याला. पाठ नाही केली का अव्यानने? नाही केली आहे. मग कोण म्हणेल? ईशान म्हणेल का? ईशानने पण नाही केली. आरुष? अच्छा दुसरं कडवं म्हणशील ना आरुष? राजविका? पुढच्या वर्गात आता ज्यांनी नाही म्हणतायत ना त्यांनी प्रार्थना पाठ करून या. ऍटलीस्ट एक कडवं तरी करा. ठीक आहे. मग जे तुमचं पाठ आहे ते तुम्ही म्हणायचं, पण पुढचं ऐकायची. ऐकून पाठ होते प्रार्थना. आणि किती छान आहे आपल्या वर्गाची प्रार्थना. छान वाटतं की नाही म्हणायला? राजीविका आता तू पुढच्या वर्गात म्हणशील. ईशान व्हिडिओ बंद नको करू.
अव्यान, ईशान आणि राजविका पुढच्या वर्गात प्रार्थना म्हणतील. आता ओवी तू स्वरित तुझं पाठ आहे का? ओवी पहिलं कडवं तू म्हण, आरुष तू दुसरं म्हण आणि स्वरित तिसरं कडवं म्हणेल. ठीक आहे. तर सगळ्यांनी प्रार्थनेसाठी ताट बसायचंय. हात जोडा प्रार्थनेसाठी सगळ्यांनी. ओवी कर सुरुवात. हीच आमची प्रार्थना हेच मुचे मागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच मुची प्रार्थना. एवढंच येतं? मॅम एक शब्द म्हटलं की झालं. धर्म जातीचा कंठ भाषा द्वेष सारे संपुरे धर्म एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच मुची प्रार्थना. होताली दाटला अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना. स्वरित मन. स्वरित. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले पावले चालो पुढे जे थांबले ते संपले घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना. छान, सगळ्यांनी छान म्हटली प्रार्थना आजची. पुढच्या वर्गात आता मी ज्यांना सांगितलंय ना त्यांनी तयारी करून यायचं. ठीक आहे. तर सगळ्यांनी पुस्तक आणलंय का किंवा प्रिंट आउट आहे का तुमच्याकडे? हो मॅम. हो मॅम. आणि बघा तुम्हाला ग्रुप वरती सूचना टाकलेल्या आहेत की वेडनेसडे पर्यंत म्हणजे अगदीच आता आज क्लास आहे मग आज तुम्ही सकाळीच गृहपाठ ग्रुप वरती टाकतात तर मग तो गृहपाठ चेक करायला आम्हाला वेळच नसतो. अगदी वेळेवरती गृहपाठ कुणी चेक करणार नाही म्हणून ज्या दिवशी वर्ग आहे त्या दिवशी गृहपाठ होमवर्क तो 2-3 दिवस आधीच पोस्ट करायचा आहे. ठीक आहे. तर सगळ्यांनी घेतलं का पुस्तक? घेतलं सगळ्यांनी? प्रिंट आउट घ्या. हो मॅम. हो पेज नंबर 7 नंबरचं पान काढा. कुठे 7? कुठे 7 मॅम? 7 पेज नंबर 7 डराव डराव काढला. तर सापडली सगळ्यांना? हा बरोबर सापडली ना? ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट आउट आहे. हो असू देत काही नाही. दिसतंय ना पण त्याच्यावरती चित्र वगैरे स्पष्ट दिसतंय की नाही? एक मुलगी आणि एक बेडूक आहे. तर कवितेचं नाव आहे डराव डराव. आधी ऐका मी कविता फक्त वाचून दाखवते मग मी म्हणजे तुम्ही मला सांगा की तुम्हाला चित्रात काय दिसतंय वगैरे. ठीक आहे. तर बघा लक्ष द्या आता. पुस्तकात बघा सगळ्यांनी. कवितेचं नाव आहे डराव डराव.
डराव 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 डराव, का ओरडता उगाच राव. पत्ता तुमचा नवथा काल, कोठून आला सांगा नाव. धो धो पाऊस पडला फार, तुडुंब भरला पहा तलाव. सुरू जाहली आमची नाव, सुरू जाहली आमची नाव, आनिक तुमची डराव डराव. बटबटीत डोळ्यांचे ध्यान, विचित्र तुमचे दिसते राव. सांगा तुमच्या मनात काय, ही घ्या छत्री ही घ्या नाव. जा गाठा जा आपुला गाव, आणि थांबवा डराव डराव. ही जी कविता आहे ती ज्यांनी लिहिली त्यांचं नाव आहे ग.ह. पाटील. म्हणजे त्यांचं पूर्ण नाव आहे गणेश हरी पाटील. ठीक आहे. आता बघा, मी तर फक्त वाचून दाखवली. आता आपण त्याचं स्पष्टीकरण नंतर बघूया. आधी ते चित्र बघा बरं, चित्रात काय काय दिसतंय, आणि गोंधळ न करता एकेकाने सांगा. म्हणजे काय होईल, आपण जे बोलतोय ते समोरच्याला ऐकायला जाईल. मेंढक. मेंढक त्याला काय म्हणतात मराठीत? मुलगी. मेंढक मराठीत काय म्हणतात? बेडूक. 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 बरोबर, बेडूक. मुली. मुलगी. बेडूक मुलगी. मुलगी आहे. चित्र बघा, चित्र बघा. झाडा. हो, झाड दिसताय. पाऊस. हा, पाऊस पाऊस दिसतोय मॅम बादल. आणि रिव्हर पण दिसतोय. हिंदी ऐका ना, टीचर्स हिंदी मधले शब्द नका सांगू, मराठीत प्रयत्न करा. झाड. पाऊस. बरोबर, पाऊस पडताना दिसतोय. वरचे बघा, आकाशाकडे बघा, ढग दिसतायत आकाशात. ओ ढग दिसतोय. कागदाची नाव. दगड. हा, दगड आहे, त्यावरती बेडूक बसलाय. तुम्ही काय म्हणतो? तिची मुलगी. दगड पण. दगड. आणि कागदाची नाव. कागद. हा, कागदाची नाव आहे. मागे बघा, ते नदी सारखं दिसतंय, म्हणजे तळ जिथे पाणी साचलेलं आहे. धो धो पाऊस येतोय, दगड दिसतोय, बेडूक दिसतोय. अजून काय दिसतंय बरं? मुलगी. नाही, ते झालं ना. मशरूम. हा, मशरूम. रॉक. छत्री, छोटी छत्री सारखं दिसतंय बघा ते. रिव्हर पण दिसतोय. हो. ती मुलगी. आणि रॉक पण दिसतोय. मॅम, मुलगी बेडूकला काहीतरी विचारते. तिच्या हातात हे आहे, जहाज. होडी. पेपर बोट असते की नाही, तिला होडी म्हणतात मराठीत, किंवा नाव म्हणतात. बघितलं ना सगळ्यांनी? श्रेयन, तू काहीच नाही बोलला. श्रेयन. नाल पण आहे. काय? बघा आता सगळ्यांनी चित्र बघितलं बरोबर. मेंढक नाही म्हणायचं, काय म्हणायचं? बेडूक. त्याला मराठीत काय म्हणतात? बेडूक म्हणतात. बघा आता हे जे चित्र आहे की नाही, या चित्रामुळे ना आपल्याला कविता समजायला खूप मदत होतीये. आणि इतकी सुंदर आणि छान कविता ही, म्हणजे खूप जोराचा पाऊस आला, मुसळधार पाऊस आला, तर त्या पावसाचं वर्णन ह्या कवितेत आहे. आणि त्याचबरोबर ही जी मुलगी आहे आपल्याला चित्रात दिसते, ती मुलगी त्या दगडावर बसणाऱ्या, तो जो बेडूक आहे की नाही, त्याच्याशी बोलतेय, संवाद साधतीये. आणि तो जो संवाद आहे, ती मुलगी त्या बेडकाशी जे बोलतीये, ते सगळं ह्या कवितेत कवीने मांडलेलं आहे. तर बघा, आपण आता पहिलं कडवं बघूया. डराव 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 डराव, का ओरडता उगाच राव. पत्ता तुमचा निघा काल, कोठून आला सांगा नाव. म्हणजे ती मुलगी काय म्हणते की बेडूक कसा ओरडतो? डराव डराव. तो जो बेडूक आहे ना, तो कसा ओरडतोय? डराव 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 डराव. तर ती मुलगी म्हणते की का ओरडता उगाच राव. राव म्हणजे ती जी मुलगी आहे ना, तिने त्या बेडकाला म्हटलंय बरं का ओरडता उगाच राव. का बरं ओरडताय तुम्ही? पत्ता तुमचा नव्हता काल. म्हणजे काल तर तुम्ही नव्हते,
आणि कोठून आला सांगा नाव. तुम्ही कुठून आले? काल तर तुम्ही नव्हते, आज तुम्ही कुठून आलात? तुमचं नाव सांगा. धो धो पाऊस पडला फार, तुडुंब भरला पहा तलाव, सुरू जाहली अमुची नाव, आणिक तुमची डराव डराव. म्हणजे धो धो पाऊस म्हणजे कसा पाऊस बरं? जोरात पाऊस. जोरात पाऊस. हा, मुसळधार पाऊस. अगदी प्रचंड पाऊस येते बघा. त्या चित्रामध्ये पण आपल्याला त्या पावसाच्या अशा धारा कोसळतायत ना, रेषांच्या याच्यामध्ये तो जोराचा पाऊस आहे. म्हणून धो धो म्हणजे काय? जोराचा मुसळधार पाऊस. धो धो पाऊस पडला फार, तुडुंब भरला पहा तलाव. ते आता आपण म्हणत होतो की नाही, चित्रात आपल्याला नदी दिसतीये, मी म्हटलं पाण्याचं तळ्यासारखं दिसतंय, तर तो काय आहे? लेक आहे, लेक, तलाव आहे एक. तुडुंब भरला पहा तलाव. तुडुंब म्हणजे काय? पूर्ण भरला. कोण सांगेल मला? खूप पूर्ण भरला. खूप भरला. आवाज येतोय का माझा? हो मॅम, आवाज येतोय. तुडुंब भरला पहा तलाव. तुडुंब म्हणजे काय? कोण सांगेल बरं? आरुष? खूप भरला तलाव, पूर्ण भरला तलाव. हा, पूर्ण भरला, काठोकाठ भरला. त्याला काय शब्द आलाय कवितेमध्ये? तुडुंब. तुम्ही त्या शब्दांना अंडरलाईन करून घ्या वाटल्यास. जे नवीन तुम्हाला शब्द शिकायला मिळत आहेत ते शब्दार्थामध्ये पण आपल्याला दिलेले आहेत. ठीक आहे. तुडुंब, तुडुंब म्हणजे पूर्ण गच्च भरलाय, तो काठोकाठ भरलाय. तुडुंब भरला पहा तलाव, सुरू जाहली अमुची नाव. जाहली म्हणजे काय? सुरुवात होणे. जाहली म्हणजे झाली. अमुची, अमुची म्हणजे आमची. आणि नाव म्हणजे काय बरं? आपलं नाव. आपलं नाव नाही, ऐका. हा, बोट. त्या मुलीच्या हातामध्ये ती जी पेपर बोट आहे की नाही, होडी. होडी. हा, नाव एक एक तुमचं नाव एक नाव आहे, माझं नाव एक नाव आहे, अभियानचं नाव एक नाव आहे, श्रियांचं नाव एक नाव आहे. बरोबर. पहिल्या कडव्यामध्ये ती मुलगी विचारते की नाही, कोठून आला सांगा नाव. ते नाव म्हणजे नेम. आपलं नाव असतं की नाही, त्या अर्थाने तो शब्द तिथे आलेला आहे. पण दुसऱ्या कडव्यामध्ये जी ओळ आलेली आहे, सुरू जाहली अमुची नाव. नाव म्हणजे इथे तो नाव शब्द वेगळ्या अर्थाने वापरायचा आहे. कुठल्या अर्थाने? नाव म्हणजे होडी किंवा पेपर बोट. तिच्या हातात दिसते की नाही ती बोट, तर तिला नाव सुद्धा म्हटलं जातं मराठीमध्ये. हा, तर त्याला म्हणायचं ती पेपर बोट किंवा नाव. सुरू जाहली अमुची नाव, आणिक तुमची डराव डराव. की बघा, खूप जोराचा धो धो पाऊस पडलेला आहे आता. तलाव पण अगदी काठोकाठ गच्च भरलेला आहे. आणि मग सुरू जाहली आमची नाव म्हणजे ती एक कल्पना आहे. ती मुलगी म्हणते की आता ही जी आपण आता बघा, पाऊस ज्यावेळेस पावसाचं वातावरण वगैरे होतं ना, त्यावेळेस तुम्ही बनवता का कधी पेपरच्या छोट्या छोट्या होड्या बनवता का? आणि त्या छोट्या होड्या आपण पाण्यात टाकतो की नाही, मग त्या अशा वाहत वाहत जातात. की छोट्या मुलांचा खेळ म्हणून आपण करायचो. म्हणजे आम्ही पण आमच्या लहानपणी करायचो. ज्यावेळेस पाऊस यायचा त्यावेळेस नाव बनवायची, होड्या बनवायच्या आणि त्या पाण्यात सोडायच्या. मग तशी ती मुलगी काय म्हणते, तिच्या हातामध्ये जी पेपरची होडी आहे की नाही, पेपर बोट, तर ती म्हणते की सुरू जाहली आमची नाव. तिने ती पाण्यात सोडली, सुरू झाली आमची नाव, आणि तुमची डराव डराव. आणि तरी तुम्ही ओरडताच आहे बाबा, डराव डराव असं. बटबटीत डोळ्यांचे ध्यान, विचित्र तुमचे दिसते राव, सांगा तुमच्या मनात काय, ही घ्या छत्री, ही घ्या नाव. बटबटीत म्हणजे काय? मोठा आले. मोठा आले. बटबटीत म्हणजे असे विद्रूप दिसणारे, मोठमोठे.
डोळ्यांचे बटबटीत डोळ्यांचे ध्यान. ध्यान म्हणजे काय? ध्यान म्हणजे एक रूप. काय विशिष्ट रूप. हा, विशिष्ट रूप, एक रूप. ध्यान, हे काय ध्यान आलं असं म्हणजे एक शब्द आहे तो मराठीतला. ध्यान म्हणजे थोडक्यात रूप एक, लक्षात ठेवा. विचित्र तुमचे दिसते राव. तर ती मुलगी काय म्हणते बेडकाला की बटबटीत डोळ्यांचं ध्यान, म्हणजे त्या बेडकाचे डोळे बघा बरं कसे दिसत आहेत. बेडकाचे डोळे मोठमोठाले बटबटीत दिसत आहेत की नाही. बटबटीत म्हणजे बटबटीत म्हणजे मोठाले, मोठमोठे. विचित्र तुमचे दिसते राव, म्हणजे हे जे तुमचं बटबटीत डोळ्यांचं हे जे ध्यान आहे, हे रूप आहे, हे कसं दिसतंय? विचित्र दिसतंय, असं ती मुलगी म्हणते त्या बेडकाला. विचित्र तुमचे दिसते राव. राव म्हणजे काय? ती बेडकालाच तो शब्द वापरतीये. सांगा तुमच्या मनात काय, तुमच्या मनात काय चालू आहे, असं ती मुलगी त्या बेडकाला विचारतीये. ही घ्या छत्री, ही घ्या नाव. आता छत्री कोणती बरं? आपल्या खरोखरच्या छत्र्यांसारख्या छत्र्या म्हणतीये का ती अंब्रेला? आपण पावसात घेऊन जातो, पावसात जाताना घेऊन जातो, ती छत्री म्हणतीये का ती? नाही. कुठली छत्री? कुठली छत्री म्हणतीये ती? ते जे मशरूम सारखं दिसतंय की नाही खाली बघा, चित्रामध्ये दिसतंय तुम्हाला त्या दगडाजवळ, ते मशरूम सारखं दिसतंय, त्याला भूछत्र म्हणतात मराठीमध्ये. आणि ते पावसाळ्यातच उगवतात, असं पांढऱ्या पांढऱ्या कलरचं असतं आणि ते छत्री सारखं असतं. तेजस व्हिडिओ ऑन कर. तर ते छत्री सारखं दिसतंय. मग ती जी मुलगी आहे ना, ती काय म्हणते बेडकाला की म्हणजे ते जे आहे मशरूम सारखं, त्या म्हणजे तिने कल्पना केली की ही घ्या छत्री. त्याला त्या मशरूमला तिने छत्रीची हे दिली, कारण की ते छत्री सारखं दिसतंय म्हणून. आणि ही घ्या छत्री, ही घ्या नाव. ही छत्री घ्या म्हणजे पावसात तुम्ही भिजू नये म्हणून. आणि तिच्या हातात ती पेपर बोट आहे की नाही, होडी, नाव. आणि ही नाव घ्या आणि ही छत्री घेऊन आणि ह्या नावेवर बसून तुम्ही जा. पण कुठे जा? गाठा जा. गाठा म्हणजे तिथे जाणं, पोहोचणं. जा गाठा जा आपुला गाव. तुम्ही तुमच्या घरी जा, तुम्ही तुमच्या गावाला जा. आणि थांबवा डराव डराव. आणि तुमचं हे जे ओरडणं आहे की नाही, डराव डराव, तर हे थांबवा, असं ती मुलगी त्या बेडकाला म्हणतीये. आता ह्या कवितेत कोणाला काही समजलं नाही असं काही आहे का? नाही मॅम, मला समजलं. नाही, काही समजलं नाही किंवा काही शब्दांचा अर्थ नाही कळला किंवा कुठलं कडवच नाही कळलं. मशरूम म्हणजे ते छत्रीच्या आकाराचं दिसतंय की नाही, तर त्याला भूछत्र असं म्हणतात मराठीमध्ये. आणि ते पावसाळ्यातच येतं. तुम्ही बघितलंय का कोणी? मी बघितलं. काही ठिकाणी ना अशी प्रॉपर याच्याने आपण जे मशरूम खातो की नाही, तर त्याची शेती पण असते. आणि हे जे आता उगवलेले आहेत ना, याच्याची शेती वगैरे नसते. पाऊस आला ना तर ते असे कुठे पण एखाद्या आडगळीच्या ठिकाणी, लाईक जंगलामध्ये किंवा अशा नदीच्या किनारी म्हणा, पण पावसाच्या ठिकाणी तिथे ते आपोआप उगवले जातात. ठीक आहे, कोणाला काही विचारायचंय का? मग आपण पुढे जाऊया. ठीक आहे, तर आता ही जी कविता आपण बघितली की नाही, डराव डराव, ही कविता आता तुम्हाला गृहपाठ आधीच मी सांगून देते. ही जी कविता आहे ना, ही याच्यामध्ये किती 4 कडवे आहेत. किती? 4. तर ही पूर्ण कविता म्हणजे आता तुम्हाला इतकं नाही, तुम्ही आता आज जर लिहिले तर आज 2 कडवे लिहा, उद्या 2 कडवे लिहा किंवा परवा लिहा, असे 2-2 कडवे लिहिले तरी पण ही कविता लिहून होईल. तर यांनी जशी दिलेली आहे पुस्तकात बघून बघून, ही कविता अशी नशी तुम्हाला
तुमच्या वहीत लिहून काढायची आहे. हा तुमचा होमवर्क आहे. समजलं? हो मॅम. पण आता बघा, तुम्हाला मी काय म्हटलं, अशी अशी लिहून काढायची आहे. तुम्हाला पाहून पाहून लिहायची आहे कविता, बरोबर? पण पाहून पाहून लिहिताना बघा, कवितेमध्ये डराव डराव आणि एक एक्सक्लामेटरी मार्क आलेलं आहे बघा, साईन, एक्सक्लामेटरी साईन. त्याला त्याला मराठीत काय म्हणतात? उद्गारवाचक चिन्ह. आता तुम्ही सध्या तुम्हाला जे माहिती आहे इंग्लिशमध्ये तेच लक्षात ठेवा, कारण की ते जरी म्हटलं तरी हे चिन्ह तुम्हाला ओळखीचं लागतंय. एक माहितीसाठी म्हणून मी सांगितलं की मराठीमध्ये त्याला म्हणतात उद्गारवाचक चिन्ह. तुम्ही लक्षात ठेवाल, चांगली गोष्ट आहे. मला तुम्हाला सांगायचं काय आहे, ही कविता तुम्हाला लिहायची आहे, पण लिहिताना काय लक्षात ठेवायचं आहे की याच्यामध्ये कुठे फुल स्टॉप आलाय, पूर्णविराम आलाय, क्वेश्चन मार्क आलाय का, स्वल्पविराम आलाय का, एक्सक्लामेटरी मार्क. हा, एक्सक्लामेटरी मार्क आलेलं आहे. एक्सक्लामेटरी मार्क आहे. ते सगळं लक्षात घेऊन, ते सगळं बघून तुम्हाला तुमच्या वहीत तसंच लिहायचंय. म्हणजे नाही तर तुम्ही काय कराल की का ओरडता उगाच राव, पुढे काय आहे, प्रश्नचिन्ह आहे की नाही, ती विचारतीये, ती मुलगी त्या बेडकाला विचारते की का बरं तुम्ही ओरडताय, का ओरडता उगाच राव. तर पुढे क्वेश्चन मार्क आहे. मग तुम्ही काय कराल, ओ लिहाल पण क्वेश्चन मार्कच नाही देणार. हो की नाही? म्यूट करा सगळ्यांनी. कुणी अनम्यूट आहे का? तर दिसतंय का सगळ्यांना? हो मॅम. हा, तर तुमचा होमवर्क हाच आहे की तुम्ही ती कविता जशी तशी एक मिनिट, मला माझी स्क्रीन दिसत नाहीये, एकच मिनिट. हा, तर हा तुमचा होमवर्क आहे, ठीक आहे? आलं का लक्षात सगळ्यांच्या? हो मॅम. हो मॅम. ठीक आहे, तर मग आता सगळ्यांकडे प्रिंट आउट आहेत, बरोबर? मॅडम. तेजस, हा, वाच कविता, वाच. दराव 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 का ओरडता उगाच राव. ओरडता उगाच राव. सत्ता तुमच्या नव्हता काल कोठून आले सांग ना. धो पाऊस बदला पण तू तुडुंब भरला पहा तलाव सूर जहली अबची दाव आणि तुमची दराव दराव. चित्र तुमचे दिसते का सांगा तुमच्या मनात काय. ही घ्या छत्री, ही घ्या दाव, जा घाता जा अपुला गाव आणि हा दराव दराव. छान छान वाचलं. राजविका, वाच. डराव 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 का ओरडता उगाच राव. वाच पुढे.
पत्ता तुमचा पत्ता तुमचा वाच. मॅडम विचारांना थोडं म्यूट राहायला सांगता का? हा कुठून सगळ्यांनी म्यूट करा बरं. बॅकग्राऊंडचा आवाज येतोय ना, डिस्टर्ब होतोय. नव्हता काल राजविका तुझ्याच मागून आवाज येतोय का? हो एसी आहे पण ते मला एसी आवडत नाही. मला ते स्प्रे वास अव्यन म्यूट कर. हा वाच राजविका. त्याच्यासाठीच मी तुला विचारलेलं पण की तुझ्या मला राजविका वाचता नाही येत का तुला? प्रयत्न कर. पत्ता तुमचा नव्हता काल. नव्हता काल प्रयत्न कर. कितवीत जाते राजविका तू? मला सांगा कोठून आला? नाव धो पाऊस पडला फार तुडुंब झाला इकडे बघ राजविका, मी मदत करते तुला. इकडे बघ. भरला पहा तलाव सुरू झाली ती बरोबर आहे. वाच. अमुची नाव आणि ती डराव राजविका कितवीला जाते तू? पहिलीत जाते. ओके. आता खालचे जे 2 कडवे आहे की त्याची घरी नीट प्रॅक्टिस कर. हा मग पुढच्या वर्गात तुम्हाला मॅम ती पहिलीत ऍक्च्युली हा ती आता पहिलीत गेली. ती सिनियर केजी ला होती. हो का? अच्छा. हा आणि तिला ते जोडाक्षर आणि थोडस जर लागून असं उकार आणि विलांटी असले ना तर ते शब्दाने वाचतायत. साधे अच्छा. वाचता येत आहेत. नाही, चांगला प्रयत्न केला तिने.
पुढच्या वर्गात हे उरलेले 2 कडवे आहेत ना, आता याची छान प्रॅक्टिस कर. हा, छान वाचलंस पण तू पण रोज थोडं थोडं वाचशील तरच तुझी छान प्रॅक्टिस होईल आणि छान वाचता येईल तुला. हो की नाही? ठीक आहे. ओबी वाच, कविता वाच. होता माझी कझन खाली गेली खेळायला आणि कोणीच नाही घरी, नुसती माझी आजी आहे. हा, नाही नाही, वाच असं म्हणते मी तुला. दगाव 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 दगाव, काय काय ओरडीत ता उगाच गाव पत्ता तुमचा मॅम नंतर काय आहे? नवथा पत्ता तुमचा. तुमचा नवथा काल. काल. कोठून आला. कुठून आला. सागा सांगा. सांगा नाव. तो पाऊस पडला तुरा तुडुंब भरला. पहा तलाव. भराला पहा तू नीट बस आधी. ओवी तू नीट बस. तो हात काढ डोक्याचा. आता वाच. झाला जाहली. झाली अमुती नाव आणिक. आणि तुमची दगाव. ठीक आहे, घरी प्रॅक्टिस कर ओवी. हा, अव्यान वाच. मॅम मी केव्हा रीड करू. मॅम मी केव्हा वाचू. अव्यान मी सांगते एकेकाला. का उडतो उगत लाव पत्ता तुमचा नवता काल खोटू नी
ला ला मम्मा गेली का बाहेर? मा सागा ला धो 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 पाऊस पाऊस पडला. पडला पार पार तुडुंब. भरला पहा तलाव सुरू चालली जाहली. जाहली. अम्मूची नाव आणि तुमची डराव पार्थ. अव्यान आता पुढचं घरी वाच. पार्थ पुढचे 2 डबे वाच. तुझं लक्ष नव्हतं का वर्गात? हा तिथूनच वाच. बटबटीत डोळ्यांचे ध्यान विचित्र तुमचे दिसते राव. सांगा तुमच्या मनात काय. ही घ्या छत्री ही घ्या नाव. जा गाठा जा आपुला गाव. आणि तांबवा डराव. छान वाचलं पार्थ. कितवीला जाऊ तू? आता मी 3 मध्ये जातोय. 3रीत आहे का? अच्छा. आता मी ईशान वाच. मॅम बट्टी वाला नाही. नाही सुरुवातीपासूनच. डराव हा वाच. का ओरडता उगाच राव. पत्ता तुमचा नव्हता. काल कुठून आला सांगा नाव. ढो ढो पाऊस पडला फार. तुडुंब भरला पहा तलाव. सुरू झाली अमुची नाव. आणिक तुमची डराव. बट्टी नाही बटबटीत असं येते.
बटबटीत डोळ्यांचे ध्यान. हा. विचार विचित्र. विचित्र तुमचे दिसते राव. सांगा तुमचं मनात काय. ही घ्या छत्री. ही घ्या नाव. घ्या ही घ्या नाव. ही घ्या नाव. जा काठ गाठ. जा गाठा. काठा. अपुला गाव. आणि यंबवा थांबवा डराव. छान वाचलं ईशान. तेजस. वाच. डराव का ओरडता उगाच राव. पत्ता तुमचा नव्हता काल. कोठूनी आले सांग नाव. धोधो पासून पडला फार. तुडुंब भरला हा तलाव. आमची नाव आणि तुमची डराव. बटबटीत डोळ्यांच्या ध्यान. विचित्र तुमचे दिसते राव. सांग तुमच्या मनात काय. ही घ्या छत्री. ही घ्या नाव. जा गाता जा. आपला गाव आणि थांबवा डराव. छान वाचलं तेजस. स्वरित. म्यूट आहे तू. म्यूट. स्वरित. स्वरित आवाज नाही येते का माझा. तुझा आवाज नाही येते. म्यूट आहे तू. अनम्यूट कर. काय मॅम. स्वरित. काय. वाच ना. डराव का ओरडता उगाच राव. पत्ता तुमचा नव्हता काल. कोठूनी आला सांगा नाव. ढो पाऊस पडला फार. तुडुंब भरला पहा तलाव. सुरू झाली आमची नाव आणि तुमची डराव. बटबटीत डोळ्याचे ध्यान. विचित्र तुमचे दिसते राव. सांगा तुमच्या मनात काय. ही घ्या छत्री. ही घ्या नाव. जा गाठ
जा आपला गाव आणि थांबवा डराव. छान वाचलं स्वरित. मॅम मी तर थोडं फास्ट वाचवलं. मी कसं वाचलं माहिती का, थोडं हम्म. फास्ट वाचवला बाकीच्या स्टुडंट्स पेक्षा. हा हा छान वाचलं ना पण. हा. श्रियान वाच. इथून सुरुवातीपासून हा इकडे बघू मग. इकडे बघ, माझ्याकडे बस, माझ्याकडे बघून वाच. इथून वाच. डराव का ओरडता. परत वाच. डराव मोठ्यानं. हा. हा. हो. ओरडता. मोठ्यानं वाच. ओरडता हा. हा. उगत हम्म. वाच मोठ्यानं. बरोबर. पत्ता तुमचा. पत्ता तो पत्ता तुमचा नव्हता. हा. हम्म. बरोबर आहे. वाच. हा. हा. बरोबर आहे. आता इथं बोट ठेवायचं. ध आहे ते ध. हा. पाऊस. हम्म. पडला. फार. बरोबर. तुडुंब. तुडुंब. ट्राय कर येते. हा. ब. पहा. हा. तालाव तलाव. सु. रु. सुरू.
ज जा जा ह ल चहल राहिली. चहली जाहली. बरोबर. अमुची. अमुची न नाव आ आ ई आणि आणि उ म तामू तुमची. तला उची मात्रा आहे बघ. तू. त उची मात्रा तू. कुठे गेला श्रेयान? मला दिसत नाहीये. मॅडम इंटरनेट कनेक्शन थोडंसं लूज झालेलं होतं. म्हणजे अच्छा, डिस्कनेक्ट झालं आणि परत कनेक्ट झालं. वाच श्रेयान. इथं आलो. पटपटी डोळ्यांचा डोळ्यांचे. हा डोळ्यांचे ध्यान ध्यान ईव विचित्र. चित्र टू मच तुमचे द येते द दिसते. दिसते राव सागा बरोबर. तू म चा. तुमच्या तुमच्या मनात बरोबर. काय काहली ही रे इथं. ही घ्या. ही घ्या. छत्री. बरोबर आहे. वाच. घ्या म्हणतात. ही घ्या नाव ज्या काता जा बरोबर आहे की वाच. अपुला गाव आणि थांबवा. बरोबर. डराव श्रेयान कितवीला जातो? एक फर्स्ट. बसला. मॅम तो दुसरी मध्ये जाईल. तर दुसरीला. आता तो फर्स्ट मध्ये आहे ना पण. हा, एक दिवस राहिल्यानंतर तो दुसरी मध्ये जाईल. आम्ही तिघं सेम स्कूल आहे. कोणाची? तुझी, श्रेयान आणि अव्यान. श्रेयान घरी पण प्रॅक्टिस करा वाचण्याची. ठीक आहे. आता मी ज्यांना म्हटले, ऋत्विक बाकी आहे ना? बघा मी विसरलेच ऋत्विकला. ऋत्विक वाच. मॅम अजून एक गर्ल आहे, आथिना. तुला ती माहिती आहे का? मला ती पण येते आमच्या स्कूलमध्ये. अच्छा ठीक आहे. थांबा आता ऋत्विक वाचतोय. ऐका पटापट. ऋत्विक वाच.
डराव डराव का ओरडतात उगीच राव पत्ता तुमचा धावता काल कुठून आला सांगा नाव धो धो पाऊस ला पाय तू डुंब भरला पहा तलाव सुरू राहली आबूची चाव आणि तुमची डराव डराव बटी डोळ्यांचे ध्यान विचित्र तुमचे दिसते राव सांगा तुमच्या मनात काय ही घ्या छत्री ही घ्या नाव गाठा जा आपुला गाव आणि थांबवा डराव डराव. बघा आता मी त्यांना सांगितलं ना, काहींना वाचता नीट आलं नाही, त्यांनी घरी प्रॅक्टिस करा. आणि मॅम माझं बाकी आहे वाचणं. आरुष तर बाकी आहे का? हो. ठीक आहे, वाच तू. डराव 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 का ओरडता उगाच राव न पत्ता तो तुमचा नव्हता काल अचानक कुठून अचानक कुठून आला नाव धो धो पाऊस पडला फार तुडुंब भरला पहा तळाव सुरू जाहली अमुची नाव आणिक तुमची डराव डराव. आरुष छान वाचलं. बाकीचे पुढचे 2 कडवे आहेत ना, ते घरी वाच. ठीक आहे. ठीक आहे. तर आता बघा, ही जी कविता आहे हीच तुम्हाला होमवर्क म्हणून लिहायची आहे. आणि ह्या कवितेच्या खाली शब्दार्थ दिलेले आहेत. तुडुंब भरणे म्हणजे आपण कवितेचं स्पष्टीकरण बघितलं तेव्हा बघितलं. तुडुंब भरणे म्हणजे काय? गच्च भरणे, काठोकाठ भरणे. जाहली म्हणजे झाली. आणिक म्हणजे आणि अँड म्हणतो ना आपण इंग्लिशमध्ये. बटबटीत म्हणजे मोठाले, विद्रूप. ध्यान म्हणजे एकरूप, विशिष्ट प्रकारचं एकरूप. गाठणे म्हणजे पोहोचणे. अपुला म्हणजे आपला किंवा आपला स्वतःचा.
तर होमवर्क आलं लक्षात सगळ्यांच्या? हो. ठीक आहे, चालेल. मग भेटूया पुढच्या वर्गात. शुभरात्री सगळ्यांना. शुभरात्री मॅम. शुभरात्री. शुभरात्री मॅम.